सावरणाचं बळ देऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि समस्त कुटुंब समस्त घाटलेकरांना या दुःखातून लवकर लवकर सावरण्याची ताकद मिळो हीच आमची सर्व आणि यानंतर डाव जात असत आणि असा माणूस खरोखरच तो कोणत्या पक्षाचा माणूस आहे बघत नव्हते, कोणत्याही पक्षाचा असो, त्यांच्या फक्त डोक्यात एकच होतं, समाज का ठेवायचा हा जो प्रश्न असेल तो तुम्हाला सांगतो. त्यांच्या कामाची सुरुवात ह्या कोंबडीच्या दुकानाच्या वर एक कार्यालय होतं तिथून झालेली होती आणि आज ह्या कार्यालयामध्ये आहे. म्हणूनच 30 मे रोजी त्यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. अंध, अपंग, निराधार, विधवा, गरजवंतांना अहोरात्र मदत करणारं असं व्यक्तिमत्व. आता पाठीपुढे राष्ट्रवादीच्या अनेक नेतृत्व आहेत, त्यांनी एकत्र बसून कसं करावं, काय करावं, ती जागा रिकामी राहू नये आणि त्यांचं काम कंटिन्यू चालू व्हायचं. आपण काय तो नेता येत असायचा, पण दीपक सावंत असं एकमेव व्यक्तिमत्व असायचं जे आपल्यासोबत सगळ्या कार्यकर्त्यांना स्टेजवरती घेऊन यायचे आणि आवर्जून एक कागद माझ्या हातामध्ये ठेवायचे. त्या कागदात त्यांचं स्वतःचं नाव कधीच नसायचं, पण इतर सगळे जे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांचं नाव त्यांनी आवर्जून लिहिलेलं असायचं. किंवा आम्ही सगळेजण एक युथ होतो, तर आम्ही असा विचार केला की काहीतरी लोक पुढे यायला पाहिजेत आणि त्याच्यातून दीपक सारखं एक तडफदार नेतृत्व आपल्या इथे आलं. आम्ही तर रात्रभर झोपलो नाही. त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही. त्या दिवशी घरी गेलो, वहिनी मला बोलल्या की त्यांनी जेवणाचं कधीही म्हणजे टाईमवरती जेवायला पाहिजे किंवा टाईमवरती औषध घ्यायला पाहिजे हे कधीच बघितलं नाही. घरातून बाहेर पडला तर रात्री कधी येतील याचं हे प्रत्येक कार्यकर्ते हारी वाटत नव्हते, कारण का इतका उमदा, इतका सर्वांचं आवडतं, सर्वांना काम करणारा, खास करून सिनियर सिटीजन जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचे काम करणारं ते खूप अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेलं होतं. आज आपल्यातून गेलेला ह्या धगाधगीच्या जीवनामध्ये कार्यकर्ता कसं काम करतो हे आज आपल्यासमोर आहे. कारण का कार्यकर्ता एकदा घरातून बाहेर पडला का ना जेवणाची ठिकाणं ना कुणाचे काय हा जाता का नाही. कारण का घाटला आणि खारदेव नगर इथले जे गावकरी मंडळी आहेत त्यांच्यासाठी तो एस टी स्टँड खरं आहे आणि आम्ही खरंच समजतो की हे घाटला खारदेव नगरसाठी हा एस टी स्टँड आहेत, परंतु अख्ख्या चेंबूरचे घाटकोपरचे सर्व लोक तिथे येत आहेत. त्याला वाचवण्यासाठी दीपक सावंतनी खूप प्रयत्न केले. सर्व खासदार असतील, आमदार असतील, नगरसेवक असतील आणि त्या विभागाचे जे मंत्री आहेत प्रताप सरनाईक यांना सुद्धा त्यांनी निवेदन जाऊन दिलं आणि त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज जो एस टी स्टँड आहे तो अधिकाऱ्यांमध्ये हिंमत नाहीये तो तिथून हलवायचा. जिथे आहे तिथे वर्षानुवर्ष आहे तो तिथेच राहणार आहे. यांचं प्रयत्न दीपक सावंत यांनी केलं. असा हा तळमळीचा कार्यकर्ता आपल्यातून आज इस भावपूर्ण श्रद्धांजलि में उपस्थित हमारे लोकप्रिय आमदार खाते साहब, हमारे बहुत ही सीनियर लीडर और हमारे पिताजी के ज़माने साथ में काम है रविंद्र पवार जी, कुशल जैन जी, अनिल जी, हमारे करम जी, सब अनिल वगैरह सब यहाँ सब मेरे पहचान वाले लोग है, काफ़ी कार्यकर्ते सब है और बरसों बरसों से हम लोग साथ में काम करते आए हैं. तो ये जैसा कि अभी बताया काफी साहब ने कि दीपक सावंत का हमारे में से जाना वास्तव में एक बहुत ही बड़ी आघात था, बहुत बड़ी दुर्घटना थी, बहुत बड़ी हमको धक्कादायक लगा जब मैंने भी फेसबुक पे देखा कि दीपक सावंत का ऐसा फेसबुक पे भावपूर्ण श्रद्धांजलि का वो जो आया था, उससे मुझे मालूम पड़ा. मुझे बहुत ही दुख हुआ
कि एक 53 साल की एज में जहां जो कार्यकर्ता दिन रात हमेशा अपने लोगों के लिए दौड़ता रहता था, कोई भी छोटा से छोटा काम हो तो वो हमेशा बीएमसी के काम हो, शायद आधार कार्ड का काम हो, रेशन कार्ड का काम हो, कोई भी काम हो, वो नल का काम हो, पानी का काम हो, गटर का काम हो, कोई भी काम हो, छोटे से छोटा काम के लिए अपना वही हाफ शर्ट, वाइट शर्ट, पैंट और चप्पल पहन के और बाइक को लेके हमेशा दौड़ता रहता है।